बुलढाण्यात 102 रुग्णवाहिका चालकांच्या थकीत वेतनासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक धार आली आहे। आमरण उपोषणाला बसलेले रुग्णवाहिका चालक सय्यद वहीद सय्यद हमीद यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 मार्च पासून 102 रुग्णवाहिका चालकांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन सुरू आहे। तब्बल 21 महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने रुग्णवाहिका चालक सय्यद वहीद सय्यद हमीद यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे आणि प्रशासनाने त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय। या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र झालं असून चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। रुग्णवाहिका चालकांचे वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असून वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून चालकांशी दिशाभूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। दरम्यान रुग्णवाहिका सेवा मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्याने सामान्य रुग्णांनाही त्याचा फटका बसत आहे। आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आज दिनांक 12/3/26 रोजी उपोषणकर्ता सय्यद वहीद सय्यद हमीद यांची तब्येत खानावळीमुळे यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। तसेच आमच्या मागण्या पूर्ण होण्याकरता आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार आहे। आणि जसे उपोषणकर्ता सय्यद वहीद सय्यद हमीद यांच्या ऍडमिट करण्यात आलेल्या यांच्या जीवाची हानी झाल्यास किंवा त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच प्रशासन राहील।